मित्रांनो बघा, मुलींचे ना असे काही इशारे, मुलींचे ना असे काही हिंट आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे। जे इशारे ना किंवा जे हिंट एखादी मुलगी ना एखाद्या मुलग्याला तेव्हाच देते जेव्हा ती त्या मुलग्यावरती ना संपूर्ण फिदा असते। काय बोललो मी? हे इशारे ना किंवा हे हिंट एखादी मुलगी ना तेव्हाच एखाद्या मुलग्याला देते जेव्हा ती मुलगी ना त्या मुलग्यावरती संपूर्ण फिदा असते, तो मुलगा ना तिला आवडत असतो। पण मित्रांनो प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, की बहुतेक पोरं ना ह्या इशाऱ्यांना या हिंटला दुर्लक्ष करतात। म्हणजे बहुतेक पोरांना ना हे इशारे हे हिंट ना एकदम नॉर्मल वाटतात आणि ह्याचं नुकसान काय होतं माहितीये का, की म्हणजे जी मुलगी आपल्याला पटणार होती, जी मुलगी ना आपल्याला भाव देत होती, तर त्या मुलगीला ना आपणच आपल्या हातातून त्या मुलगीला ना घालवून बसतो। तर मित्रांनो असं काही तुमच्या सोबत कधीच होऊ नये। सो मित्रांनो त्याच्यासाठी ना तेच इशारे तेच हिंट आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना मी सांगणार आहे। सो मित्रांनो त्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा, कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। सो व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे, जी पहिली हिंट आहे, तर ती हिंट ना अशी आहे की मित्रांनो तुमच्याकडे ना कायमचं सतत तुमच्याकडे बघणं आणि तुम्हाला बघून ना कायमचं हसणं। काय बोललो मी? सतत कायमचं तुमच्याकडे बघणं आणि तुमच्याकडे बघून ना थोडंसं हसणं। आता बघा मित्रांनो, जर एखादी मुलगी ना सतत कायम जर तुमच्याकडे ना चोरून चोरून किंवा मुद्दामून जर एखादी मुलगी ना तुमच्याकडे बघत असेल आणि जेव्हा तुम्ही तिच्याकडे बघाल ना, म्हणजे जेव्हा तुमच्या दोघांच्या नजरा म्हणजे एकमेकांवरती आदळतील ना, तेव्हा ती मुलगी ना तुमच्याकडे बघून ना ती हसेल। सो मित्रांनो असं जर कायमचं होत असेल, म्हणजे जर एखादी मुलगी ना कायमचं वारंवार जर करत असेल ना, की म्हणजे ती मुलगी ना कायमचं तुमच्याकडे बघते आणि जेव्हा तुम्ही तिच्याकडे बघता ना तेव्हा ती तुम्हाला बघून एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे ती तुम्हाला ना स्माईल देते, म्हणजे तुमच्याकडे बघून ती हसते, तर मित्रांनो म्हणजे हा इशारा ना तुम्ही कधीच नॉर्मल समजू नका। कारण मित्रांनो म्हणजे हिंदीमध्ये ना म्हणजे असं बोलतात की हसी तो फसी। सो मित्रांनो म्हणजे ती जी म्हण आहे ना, ती म्हण ना 100% ती खरी आहे, की जर एखादी मुलगी ना तुमच्याकडे बघत असेल आणि तुमच्याकडे बघून ना जर ती हसत असेल, तर मित्रांनो म्हणजे ह्याचा अर्थ ना कुठेतरी असाच होतो की ती मुलगी ना तुमच्यावरती फिदा आहे, त्या मुलगीला ना तुम्ही आवडता। तर मित्रांनो हा हिंट ना तुम्ही लक्षात ठेवा। आता मित्रांनो त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, जी दुसरी हिंट आहे, तर ती दुसरी हिंट ना अशी आहे मित्रांनो, की मित्रांनो स्वतःहून तुमच्यासोबत ना बोलण्याचा प्रयत्न करणं। काय बोललो मी? स्वतःहून तुमच्यासोबत ना बोलण्याचा प्रयत्न करणं आणि बोलता बोलता ना तुम्हाला जास्तीत जास्त स्पर्श करणं, तुम्हाला टच करणं। जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल म्हणजे एखादी मुलगी ना काही म्हणजे असं कारण काढून म्हणजे तुमच्यासोबत ना सतत बोलण्याचा प्रयत्न करत असेल, म्हणजे मित्रांनो कधी कधी ना तुम्हालाच असं वाटेल की म्हणजे एवढ्याशा छोट्याशा गोष्टीवरून ही मुलगी ना माझ्यासोबत बोलायला का आली। म्हणजे मित्रांनो कोणती तरी गोष्ट ना तुम्हाला विचारायला येईल, कोणती तरी गोष्ट ना तुम्हाला सांगायला येईल, असं कोणतं ना कोणतं कारण काढून ना म्हणजे ती मुलगी ना तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करेल आणि जेव्हा ती बोलेल ना तेव्हा मित्रांनो ती मुलगी ना तुम्हाला जास्तीत जास्त स्पर्श करायचा प्रयत्न करेल तुमच्यासोबत ना, म्हणजे मित्रांनो ती
मुलगी ना चिकटण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे मित्रांनो बोलता बोलताना म्हणजे तुमचा हात पकडणं, म्हणजे मित्रांनो बोलता बोलताना म्हणजे तुम्ही दोघं एखाद्या जागेवरती समजा बसले आहात. सो मित्रांनो म्हणजे ती मुलगी ना म्हणजे तुम्हाला एकदम चिकटून बसेल. असं मित्रांनो म्हणजे ती मुलगी ना तुम्हाला चिकटण्याचा, तुम्हाला स्पर्श करण्याचा, तुम्हाला टच करण्याचा ती मुलगी ना प्रयत्न करेल. सो मित्रांनो असं जर होत असेल ना तर मित्रांनो तुम्ही ह्या इशाऱ्याला कधीच इग्नोर करू नका. म्हणजे हा इशारा ना असंच दाखवतो की ती मुलगी ना तुमच्यावरती लाईन मारण्याचा प्रयत्न ती करत आहे. सो मित्रांनो हा इशारा ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. आता मित्रांनो त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, जी तिसरी हिंट आहे, तर ती हिंट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो कोणतं ना कोणतं तरी निमित्त काढून म्हणजे ती मुलगी ना तुम्हाला आपल्यासोबत ना घेऊन फिरेल. काय बोललो मी? कोणतं ना कोणतं तरी कारण काढून, कोणतं ना कोणतं तरी निमित्त बनवून ती मुलगी ना तुम्हाला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. कुठे पण म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे ती मुलगी ना तुम्हाला असं बोलू शकते की म्हणजे आज ना म्हणजे मला अशा अशा ठिकाणी जायचं होतं रे, पण म्हणजे माझ्यासोबत ना म्हणजे माझी मैत्रीण ना आज येणार होती, पण म्हणजे तिला ना काहीतरी काम आलंय. सो म्हणजे तू माझ्यासोबत म्हणजे त्या ठिकाणी येऊ शकतोस का? असं म्हणजे काहीतरी कारण काढून ना ती मुलगी तुम्हाला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. तुमच्यासोबत ना जास्तीत जास्त म्हणजे एकट्याने ती फिरायला बघेल. सो मित्रांनो असं जर होत असेल ना की म्हणजे एखादी मुलगी तुम्हाला आपल्यासोबत घेऊन जास्तीत जास्त म्हणजे ती फिरते. सो मित्रांनो हा पण इशारा ना तुम्ही कधीच इग्नोर करू नका. म्हणजे हा पण इशारा ना हेच दाखवतो की ती मुलगी ना तुमच्यावरती पूर्णतः फिदा आहे. त्या मुलगीला ना तुम्ही खूप जास्त आवडता आणि ती मुलगी ना तुम्हाला असं करून ती मुलगी ना तुम्हाला सिग्नल देण्याचा प्रयत्न करते की अरे वेड्या तू मला आवडतोस, असं म्हणजे त्या मुलगीला ना म्हणजे तुम्हाला दाखवायचंय. सो मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.